राधा जरा शांत होशील का तू? हो ना वहिनी, मे बी आपण जितका विचार करतो ना तसं काहीही घडलं नसेल. बरं मी एक काम करू का राधा, तुझ्या डोक्यात आलंय ना एकदा, तर मग एकदा आपण कन्फर्मच करूया. मी सरळ मायाला फोन करतो आणि अंदाज घेतो तिने व्हिडिओ बघितलाय का. हा करेक्ट आहे, कर कर पटकन कर. ओके कर. फक्त मायाशी जरा सांभाळून बोलायला लागेल. ए पिंकीचा फोन ना, फोन करतोयस? पिंकीचा फोन आहे. काय करतोयस यार? यार वाट लागली असती सगळी. मग सॉरी सॉरी. आणि ये तब्येत तुझी बरी नाही, विसरू नकोस. हा हा हो हो हो. बरं झालं आठवण करून दिलीस. मला सांगता मी विसरतो. हॅलो. हॅलो माया. हाय सामी, बोल ना. हा तू विचारायच्या आधीच सांगतो, माझी तब्येत बरी आहे आता. मी वेगळ्या कारणासाठी फोन केला होता तुला. ते माझं राधाशी बोलणं झालं, तर तिने एक सांगितलं काहीतरी ते आपल्या ऑफिसमध्ये जे काय घडलं, ते गुरु, ते प्रेझेंटेशन आणि ते इन्व्हेस्टर्स वगैरे, ते काय सगळं खरं आहे? हो ते सगळं खरं आहे. अच्छा. नाही पण त्या इन्व्हेस्टर्सने अचानक जो काय स्टँड घेतलाय आपल्या कंपनी विरुद्ध, म्हणून मी हे सगळं विचारतोय. काय प्रकार आहे सगळा तो पिंकी आणि हे काय, कोण आहे पिंकी? खरं सांगू का सामी, मला काहीच माहित नाहीये. म्हणजे ती पिंकी कशी दिसते इनफॅक्ट हे सुद्धा माहित नाहीये मला. मला आता फक्त एवढंच माहितीये की माझ्यासाठी माझी कंपनी महत्वाची आहे, म्हणजे आपली कंपनी महत्वाची ऑफकोर्स. आणि गुरुनाथने जर पिंकीची माफी मागितली तरच आपल्या कंपनीचा फायदा आहे. आणि एक्झॅक्टली याच गोष्टीसाठी गुरुनाथने नकार दिला. सो त्यामुळे मी डिसिजन घेतलं की गुरुनाथ आता आपल्या कंपनीचा भाग नसेल यापुढे. इनफॅक्ट गुरुनाथ हा टॉपिकच माझ्यासाठी क्लोज झालाय कायमचा. बाय द वे मी नंतर कॉल करू का? आय एम इन अ मिडल ऑफ समथिंग. सो हा ओके 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 बाय बाय. या बाय. झालं? बघितलं नाहीये तिने व्हिडिओ, कशाला टेन्शन घेतेस? हो. आणि जर मायाने व्हिडिओ बघितलेला नाहीये ना, तर मग मला कोणीही ओळखू शकत नाही ह्याची खात्री मला सुद्धा आहे. पण म्हणजे तुला आता पुन्हा पिंकी व्हावं लागणार. काय लावा आता नेल पॉलिश आणि सगळं. ठीक आहे ना, बनूया परत पिंकी. आणि संधी मिळाली तर गुरुला परत एक कानाखाली पण वाजवतो ना काय. सर सुधारलाय तुम्ही. नाही म्हणजे इतकं सगळं होऊनही तुम्ही हा जो काही स्टँड घेतलाय, आय रिअली अप्रिशिएट दॅट. फक्त मला एक कळत नाहीये, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही माझी मदत कशी करणार आहात? हा आता कसं आलास मुद्द्यावर. तर मुद्दा असा आहे की मी जेव्हा तिला माझ्या घरी बोलून तिची माफी मागणार आहे, याचं व्हिडिओ शूटिंग करणार आहे आणि ते तू करावंस अशी माझी अपेक्षा आहे. नाही, मी तुला करायला देणार आहे ते. का? मी का? म्हणजे हे बघ आता श्रेयस, विथ ड्यू रिस्पेक्ट, हा पिंकी जरा म्हणजे काय म्हणू आपण, तापटच आहे जरा, नाही का? एकदम चिडते, तिला अचानक राग येतो. आणि मग तर तू जर तिच्या समोर असलास तर ऍटलिस्ट तुझ्या समोर तरी ती असं करणार नाही ना, तिला असा एकदम राग येणार नाही. कळतंय? नाही खरंय तुमचं. पिंकी तापट आहेच. हा आम्ही जेव्हा फोनवर बोलतो ना सर, ते नंतर सांग मला तू. मी काय सांगतोय ते ऐका ते. हा तर कसं आहे, पिंकीला जेव्हा मी घरी बोलवणार आहे ना, तो चुकून रागाच्या भरात तिने काही उगीच केलं तर तसं होऊ नये म्हणून तू तिथे असलास तर मलाही फायदा होईल आणि तुलाही फायदा होईल. आता तुला फायदा कसा होईल ते सांग. श्रेयस, माझ्या अनुभवावरून सांगतो. पण आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण असं रेस्टॉरंटमध्ये भेटणं किंवा बाहेर कुठे भेटणं यापेक्षा घरी भेटण्याने फार फरक पडतो. घरी एकदम कम्फर्ट झोन मध्ये. कळतंय ना? तर तू पिंकी बरोबर वेळ घालू शकशील ना. बाकी हे शूटिंग मिटिंग तर होईलच, पण माझ्या घरी तू पिंकी बरोबर एवढा वेळ घालू शकशील की नकळत तुमचं नातं अजून घट्ट व्हायला त्यानं हेल्प होईल. कळतंय का? तर या बाबतीत तुम्ही खरंच फारच एक्सपिरियन्स राहता तुम्ही. नाही म्हणजे हेच करण्यासाठी मी राधिका वहिनीला सांगत होतो. एक मिनिट. आता हे सगळं राधिकाला सांगायची काही गरज नाहीये उगीच. का?
उगीच ते पिंकी पर्यंत पोहोचलं ना तर श्रेयस कसं आहे, पिंकीसाठी तू तिथे येणं हे सरप्राईज आहे, बरोबर? आता तिला जर ते आधीपासून माहिती असेल तर मग काय गंमत राहील ना. तर तू आलास तर तिला ते सरप्राईज मिळालं पाहिजे ना. राधिकाने तिला सांगून टाकले तर काही उपयोग नाही, म्हणून तू कशाला उगीच सांगतोस राधिकाला? राईट सर, मी असं पिंकीला सरप्राईज होताना लाजताना बघितलंच नाही हो. पण आता तू लाजतोयस काय? नाही म्हणजे सर, मला मान्य आहे तुमचं म्हणणं, पटतंय मला, आणि या प्लॅन मध्ये मी तुम्हाला मदत करायला तयार. महत्वाचं हे की मी पिंकीला सरप्राईज होताना बघू शकेन, लाजताना बघू शकेन. लाजला? मस्त कॉफी मागवतो. एक्सक्यूज मी, 2 कॉफी. पिंकी तुला का काही सांगत नाहीये. शनू बेबी, तू खिडकीत का उभी आहे? म्हणजे नेमकी रेंज येत नाहीये की विचार करतेस? दोन्हीसाठी. शनू बेबी, मी काय म्हणते, मी आता थोडा वेळ इथे उभी राहून विचार करते. का त्याने काय होणार आहे? म्हणजे कसं आपण अर्धा तुझं टेन्शन वाटून घेऊया ना. तू काय आधीच्या शनायासारखी बडबड करतेयस मम्मा? काय झालं? पिंकी यायला तयार झालीये. ग्रेट, वाव. अरे यार, किती तयारी करायची आता. एक मिनिट, पिंकी आल्यावर गॅरीला काय सांगायचं मला काही कळत नाही. विसरली. डोंट वरी, मी आहे ना आठवण करून द्यायला. आता तू फक्त गॅरीला पटवायचं कसं ते लक्षात ठेव. याला म्हणतात शैतान का नाम लिया और जावई बापू हाजीर. आता या दोघी स्वतःहून माझ्याशी बोलायला येणार आहेत आणि मला जे अपेक्षित आहे तेच बोलणार आहेत. त्याच्या आधी जरा ड्रामेबाजी करायला पाहिजे. दारू प्यायल्याचं नाटक करतो, त्याशिवाय यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास बसणारच नाही. हे बच्चा, कसा आहेस तू बच्चा? सॉरी, या कोण आहे? जावई बापू, मला ओळखलं नाही? मी मम्मा, सांगा कुणाची? ओ प्लीज गाऊ नका ना. नुसतं नाव विचारलंय ना, नाव सांगा ना फक्त. मम्मा, सॉरी मला लक्षात नाही आलं. ते फोकस जरा हल्ला ना, ते कंट्रोल नसल्याने मला कळत नाही. तुम्ही आउट ऑफ कंट्रोल आहात ना? येऊन आलास ना तू? काय देवदास का? देवदास ना? अरे नाही, सिच्युएशन. सिच्युएशन अशी आहे ना की माणूस अजून काय करणार अशा सिच्युएशन मध्ये? मला सांगा, सगळं व्यवस्थित चाललं होतं माझ्या लाईफ मध्ये, सगळं एकदम ओके चाललं होतं. अचानक ती चिंकी आली आणि सगळी वाट लावून टाकली. पिंकी. तेच ती टिंकी. शनू बेबी, त्यांचा पी सायलेंट आहे. ती लाईफ मध्ये आली आणि सगळी वाट लावली माझ्या आयुष्याची. तोपर्यंत सगळं ओके झालं होतं, हिने वाट लावली माझी. गॅरी, कूल डाऊन. माझं ऐक जरा. नाही, आता काही ऐकायचं नाही मला. आता खूप ऐकलंय मी. ओके, याला काय अर्थ आहे? माझ्या घरामध्ये माझंच गुढी ऐकत नाही यार. काय सेज नाही, काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही यार? म्हणजे कोणी येतं, ती कोणती मुलगी आणि मारून जाते मला आणि परत मी तिला सॉरी म्हणेल. काय अर्थ आहे घ्यायला? चल. हे बघ गॅरी, असं नसतं. ट्राय टू अंडरस्टँड. जावई बापू, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ती बघा ती काय सांगतेय ते ऐका. म्हणजे कसं आहे, तुमचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि आमचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काय? अरे पण ते पिंकीचं काय ऐकून घ्यायचं? मला सांगा, मी सगळ्या विमेनचा रिस्पेक्ट केला, सगळ्या बायकांचा रिस्पेक्ट केला. वाव,
केलाय की नाही सगळ्या बायकांचा रिस्पेक्ट, पण हे असल्या पिंकी सारख्या बायकांचा का करायचा रिस्पेक्ट? या असल्या बायकांचा रिस्पेक्ट करण्याऐवजी नोकरीवर लात मारायला तयार आहे मी. अहो किती त्रास करून घेताय जावई बापू. बघ गॅरी, तू हे जे काही वागतोयस ना खूप चुकीचं वागतोयस. हा जावई बापू, आता सगळं तुमच्या मनासारखं होत आहे ना, यापुढेही बघा सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. ओ प्लीज, काय मनासारखं काढणार आहे माझ्या? अरे तुला माहितीये का, मला मेसेज आलाय आणि ही पिंकी तुला भेटायला चक्क तयार झाली आहे. जावई बापू, तुम्हाला माहितीये का, पिंकी एकदा इथे आली ना की तुम्ही पटकन तिला सॉरी म्हणा, म्हणजे तुमचा जॉबही वाचेल. पिंकी इथे येणार आहे? मला परत तिने मारलं तर मला. नाही नाही नाही, ती तुला टच करणार नाही याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. नक्की बघा ना तुमच्या समोर माय वर्ड. नाही मारणार नाही ना? नाही मारणार 101%. ओके, पण ना माझी एक अट आहे. घरात तिची वट असते. अजून कुठली वट? वट नाही, अट. सो अट अशी आहे की तुझ्या मनासारखं सगळं झालं ना, तर पिंकी पण घरी येते ना, तर माझं मग रेंट माफ कर. हा, मी फ्री मध्ये राहते. बघू अरे बघू काय, प्लीज 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 प्लीज. ठीक आहे, लेट्स सी. बघू ना आपण, बघू ना. लेट्स सी म्हणाले, लेट्स सी म्हणजे हो म्हणाले. कळलं? मी तुला म्हटलं होतं ना शरू बेबी, जावई बापू ना देव माणूस आहे. कधी बोलली होतीस तू? पिंकी उर्फ सौमित्र बनहट्टी, आता लवकरच तुझा डाव संपणार आहे आणि माझा डाव सुरू होणार आहे. तुझा खरा चेहरा समोर येताच आता तूच माझी माफी मागणार आहेस. आनंद भाऊजी, जेनी, सौमित्र, चला लवकर या बाहेर, चहा तयार आहे. हो आलो वहिनी. या लवकर, नाही तर थंड होईल तो. हाय पिंक्स. हा चिंकी, मी तुला हे सांगायला फोन केलाय की पुढच्या 5 मिनिटात खरी पिंकी घरातून निघेल. ग्रेट. आणि हा, तुझ्या घरी पोचायला साधारणतः अर्धा तास लागेल. थँक्स राज. अगं थँक्स काय, हे पण खरंच यार, तुझ्याकडे कधी हेल्प मागितली तू नेहमी मला हेल्प करते. तुला पण कधी हेल्प लागली तर सांग, मी करणार हेल्प. हे तू सांगण्याची अजिबात गरज नाही, मला माहिती आहे ते. तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. बरं ऐक ना, मी काय म्हणते, तिथे माया वगैरे कुणी आलं नाहीये ना? नाही, ती कशाला येईल इथे? तू का असं विचारतेस? नाही, मी असंच विचारलं. नाही हे बघ, पण ते काही महत्वाचं नाहीये. मी हे सांगायला फोन केला होता की पिंकी निघतीये तुझ्याकडे यायला. ओके ठीक आहे. बरं तिला सांग, मला तिच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचंय. हे मी कशाला सांगू, हे तू तिलाच सांग ना प्रत्यक्ष भेटून. हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे. चल बाय. ओके बाय 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 बाय. चला पिंकी रेडी झालेली आहे. काय मस्त पिंकी काय पिंकी मस्त झाली. रेडी गेली. ऍक्च्युअली काय छान तयार केलंय. मला तर आधीपेक्षा पण छान वाटते पिंकी ना. ते बाबा फक्त काय राहिलं नाही ना बघा, म्हणजे इकडे तिळोता वगैरे असं काही नाही ना? नाही, सगळं व्यवस्थित आहे. बस आता मी तिकडे जातो आणि संधी मिळालीच तर अजून 2 कानफडात मारतोच गुरुच्या. सौमित्र, काळजी घे ना. गुरुची ना हो गई. काय हे काय? तू नको काळजी करू, मला माहिती तिथे गेल्यावर काय करायचं व्यवस्थित माहिती, मी जाईन. अरे हो ना वहिनी, अरे लढाई जरी त्याने सुरू केली असेल ना, जिंकणार आपणच. झालं का बोलून? आनंद निघायचं का आपण? चला 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 निघूया पटकन. काय निघताय? चहा केलाय तुमच्यासाठी, चहा घ्या आधी. चहा नको, लिपस्टिक खराब होईल. हा तू थांब, मी घेतो. ओके चला. ए चल ना बाबा, चल ना, वाटेत पिऊ ना चहा. 1 मिनिट, पिंकी सारखं वागा ती. पिंकी सारखं वागू? जेनी ए चल चल, चल, चल. वहिनी, नंतर. ए, पिंकी पिंकी. येस व्हेरी गुड. देणार ना पार्टी देणार नाही तर काय. अरे काय सॉलिड धंदा चाललाय आपला. हा? अरे तुम्ही आपल्यासाठी सिग्नलवर उभे राहता हा, आणि आपला ब्रँड विकता, मग पार्टी देणार नाही तर काय. हा अरे अरे यार, सांगतोय ना पार्टी देणार म्हणून. बस तुम्ही एक काम करायचं, आपल्यासाठी ना तुम्ही चड्ड्या विकायच्या आणि कायम चड्डीत राहायचं आपल्या समोर. हा मग हा चड्डी सेट, आपला केडी सेट बघा काय करतो तुमच्यासाठी. हा चल भेटू, सिग्नलवर भेटू. हा सिग्नल पडला, मी करतो फोन नंतर. ते लाल घातलं म्हणून मला वाटलं की
काय मम्मा कसं काय येणं केलं हा? असा चेहरा का पाडलायस? डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारासारखा? उमेदवारासारखा नाही, भाडे करू सारखा म्हण. हा. गॅरी मला म्हणाला आज घरी येऊ नका. आता काय केलं तुम्ही? मी काही नाही केलं. मग अरे आज त्यांनी पिंकीला घरी बोलवलंय. अच्छा, पिंकीला घरी काय? त्या पिंकीला घरी बोलवलं त्यांनी? हो. पिंकीला घरी बोलवलंय? अरे अरे त्याला काही लाज शरम काही आहे की नाही? बघ ना. नाही म्हणजे क्षणयानंतर मायापर्यंत ठीक होतं. आता ती पिंकी अरे ती केवढी पुरुषी आहे. व्हॉट मीन्स? अहो म्हणजे त्या दिवशी नाही का काय सणसणीत दिली होती तिने गॅरीला. असा गाल सुजला होता, हात आहे का हातोडा आहे, पण अशा मुलीला हा गॅरी बोलवतो. अरे काय म्हणजे काही चॉईस आहे की नाही? अहो कसा आहे तुमचा जावाई? अरे तसं नाही रे, गॅरीनी सॉरी म्हणायला घरी बोलवलंय. अच्छा अच्छा म्हणजे पिंकी घरी येऊन गॅरीला सॉरी म्हणणार? नाही रे, पिंकी कशाला सॉरी म्हणेल? मग काय तुम्ही सॉरी म्हणणार आहात? मी कशाला सॉरी म्हणू? मग काय शनाया सॉरी म्हणणार आहे? शनया कशाला सॉरी म्हणेल? अरे मग कोण सॉरी म्हणणार आहे? अरे गॅरी सॉरी म्हणणार आहे. कोणाला? पिंकीला. काय माहितीये, पिंकी सॉरी म्हणाली ना गॅरीला तर गॅरीची नोकरी वाचणार आहे. पण सॉरी गॅरी म्हणणार आहे ना? हा तेच, गॅरी सॉरी म्हणाला ना पिंकीला तर पिंकीची नोकरी वाचणार आहे. अच्छा अच्छा म्हणजे गॅरीने पिंकीला सॉरी म्हटल्यावर गॅरीची नोकरी त्याला परत मिळणार आहे, हो ना? अच्छा, अरे सॉलिड आहे गॅरी यार. अरे मग काय हरकत नाही, राहा तुम्ही. तसे आपण पार्टी देणार आहे. पार्टी केले पार्टी. येस, आय विल गिव्ह यू पार्टी टू यू. काय जाऊ द्या ना शब्द, भावना लक्षात घ्या. हा हा बाबा, तयार आहेस? हा रेडी रेडी. आणि एक जास्त नाटक करू नकोस, जास्त वेळ घेऊ नकोस, आणि हा उगाच रंगात येऊन गुरुला मारू नकोस. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, रंगात याची पण गरज नाही रे. गुरुचा चेहरा समोर आला ना तरी दोन कानाखाली मारावे शकतात मला. काय नाही 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 करणार, पण असं काही नको टेन्शन घेऊ. हा चल निघू. हा, आणि एक उशीर करू नकोस प्लीज. काही झालं पटकन संपव जे काय ते. आणि बघ कसं आहे ना, आपण वेळेत पोचलो नाही तर राधिका वहिनींना उगाच टेन्शन येईल. तू नको टेन्शन घेऊ. किती वाजले सांग? तर पाहुणे आहेत ना, हा. तासाभरात आटपतो. पण इथेच थांबू नकोस, मी तुला कॉल करीन मग पिकअप नक्की. करायला. हा हा पण एक काम करशील हा. ना, त्या श्रेयसचं प्रकरण बाबा संपवून टाक. त्याला हो. समजाव काय ते, नाही तर राधा फक्त चिडणार नाही, मारेल ना आपल्याला. नक्की. मी त्याला आत्ताच भेटतो आणि खरं काय ते सांगून टाकतो. ओके बाय. ना अनब्लॉक केलंय तुला, मेसेज कर रात्री. बाय. हे ऐक ना, इथून पुढे पिंकी मी तुला खूप मिस करणार. मिस टू. बाय. बाय. सांभाळून आणि लवकर. हा हाय रामू काका. नेमकं मी झाडतोय ती तुझा पायवरी पायवरी. काय चाललंय? फालुदा करतोय. काय चाललंय? गिल, काय चाललंय? काय चाललंय काय चाललंय काय आवरतोय दिसतंय ना. तू पिंकीची माफी मागणार आहेस की तिला प्रपोज करणार आहेस? शना प्लीज काही बोलू नको सांग उगीच. आवडायला लागली पिंकी. काहीतरी काय बोलते. ज्या दिवशी पिंकी मला आवडायला लागेल ना, मी सरळ हिमालयात निघून जाईन. वा, एकदाचा हे झालं की विषय मिटेल ना. म्हणजे तू मला बोलला नाही, माया मला बोलणार नाही, आणि एकदाच संपूनच जाईल ना विषय. कधी येणार आहे? हा, एवढा डेस्परेट? माफी मागायला एवढं डेस्परेट पहिल्यांदाच पाहिलं मी तुला. माफी? मला तर कानाखाली मारायला माझे हात शिवशिवत आहेत. आवर तुम्ही जरा. हा हॅलो, बोल. कधीपर्यंत पोचतेस? गुरुनाथ मी निघतेच आहे. अगदी ठरलेल्या वेळेत पोहोचणार आहे मी. ओके, डोंट वरी. बरं, सामीचं काय स्टेटस आहे, कुठे पोहोचलाय, आणि आयडिया? काय नाही, तो पण 5 मिनिटात पोचतोच आहे. ग्रेट. फक्त मी येणार आहे हे त्याला कळू देऊ नकोस प्लीज. नाही माया, डोंट वरी. त्याला काय कोणालाच कल्पना नाहीये की इथे आता काय घडणार आहे. बस आता आजच्या दिवसामध्ये
या सौमित्राला असा धडा शिकवणार आहे ना की तो सगळ्यांसमोर कबूल करेल की तो पिंकी नाही सौमित्रच आहे म्हणून. गुरुनाथ प्लीज तू फार एक्सायटेड होऊ नकोस. मला टेन्शन येईल नाही तर. कारण शेवटपर्यंत तुला तो पिंकी आहे असंच समजून त्याच्याशी वागायचं हे लक्षात ठेव. ओके? तेच तर कठीण आहे ना माझ्यासाठी. त्याचं नुसतं नाव जरी निघालं तर असे असे हात शिवशिवतात माझे. असं वाटतं ते केस पकडावेत त्याचे खोटे आणि 2 कानाखाली मारावेत त्याच्या. गुरुनाथ प्लीज काम डाऊन. आय अंडरस्टँड ऑल ऑफ दिस बट यू नीड टू मेंटेन युअर काम. ओके? आय नो तुझा खूप राग आहे राधिका आणि सॅमीवर, पण माझाही तितकाच राग आहे त्या दोघांवर. म्हणूनच तर आपण दोघे मिळून त्यांना धडा शिकवणार आहोत. राईट? सो प्लीज त्याला रिसीव्ह करताना तुझ्याकडून एकही चूक होता कामा नये. बाकी मी आल्यानंतर जे काही करायचं ते आपण दोघे मिळून करणार आहोत. येस, डोंट वरी. ये तू लवकर. येस, चल मी निघते. बाय, सी यू.